कमळी मालिकेत आता जबरदस्त ट्विट्स आता तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। आता राजन येथे सकाळी आता सिद्धटेकला निघालेला आहे। आता राजन गौरीचा शोध घेणार आहे। आता गौरीचा शोध घेण्यासाठी इथे अन्नपूर्णाने राजनला सिद्धटेकला पाठवलेलं आहे। आता मात्र राजन सिद्धटेकला येतो आणि आता राजन सिद्धटेकला पोचलेला असतो आणि गौरीच्या घरी तो पुन्हा आलेला असतो। तर गौरी बाहेरच उभी असते। आता मात्र गौरी राजनकडे बघते तर राजन तिच्याच दिशेने येत असतो। तर गौरी लगेच घरामध्ये जाते आणि डोक्यावर पदर घेते आणि तोंड झाकून घेते आणि राजन तिथे येतो। राजन आवाज देतो तर गौरी आवाज देत नाही। गौरीला वाटतं आवाज देऊन देऊन थकतील आणि निघून जातील आणि मग गौरी आवाजच देत नाही। आता तितक्यात राजन पुन्हा आवाज देतो पण राजन काही तिथून हलायला तयारच नसतो। आता राजन म्हणतो मी मात्र आता शोधल्याशिवाय जाणारच नाही। आता मात्र आणि मग नंतर गौरी बाहेर येते तेव्हा आता गौरी म्हणते की इथे त्या नाही राहत, इथे तुम्ही परत कशाला आलात। आता मात्र राजन म्हणतो माझी इथे खूप महत्त्वाची वस्तू राहिलेली आहे, त्यासाठीच मी इथे आलेलो आहे। गौरी म्हणते कोणती वस्तू, मी आणून देते तुम्हाला घरातून। तेव्हा राजन म्हणतो तेव्हा गौरीला वाटतं की आता जर यांना घरात घेतलं तर हे कमळीचा आणि माझा आणि आबांचा फोटो बघतील आणि आमच्या तिघांचा फोटो जेव्हा बघतील तेव्हा राजनला लगेच कळेल की गौरी मीच आहे म्हणून आणि कमळी लगेच ओळखतील। त्यामुळे आता मात्र यांना घरात घेणं शक्य नाही। तेव्हा आता गौरी म्हणते की मी आणून देते। तेव्हा आता राजन म्हणतो जाऊ द्या काही हरकत नाही आणि मग लगेच राजन म्हणतो ठीक आहे मी जातो। तर राजन बाहेर येतो आणि गाडीमध्ये बसतो। तर अन्नपूर्णाचा फोन आता राजनला आलेला असतो। तर अन्नपूर्णा म्हणते की सापडली की माझी नात, सापडली की माझी सून, सांग ना राजन काय झालं, तू शोधलं का त्यांना तिकडे। तेव्हा राजन म्हणतो अगं मी इथे आलो होतो पण इथे अजून मला काही त्यांचा तपास लागलेला नाही आहे, अजून मला ते भेटले नाहीत, भेटले की मी तुला कॉल करील। आता मात्र इकडे अन्नपूर्णा देवीची प्रार्थना करत असते, आता देवीची जाप करत असते। आता मग राजन गाडीतच बसलेला असतो। आता तिथे कामिनीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं राजनचं की तो आता गौरीला शोधायला गेलेला आहे। आता कामिनी इकडे रागिणीला सांगते की आता मात्र तुझी सवत आता पुन्हा येणार आहे, ती तुझी सवत आणि तिची मुलगी जिवंत आहे आणि राजन त्यांना शोधायला गेलेला आहे। आता रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते। आता कामिनीची तळपायाची आग मस्तकात जाते। आता मात्र ह्या दोघी आता कामिनी शक्कल लढवते। कामिनीने सिद्धटेकला तिचे गुंड कामिनीला असतात आता गौरीला मारण्यासाठी। आता कामिनीचे गुंड सिद्धटेकला पोहोचलेले असतात। कामिनी म्हणते की तिथे गेल्यानंतर आता त्या गौरीचा काटा काढायचा आहे। गुंड आता गौरीच्या घरी पोहोचलेले असतात। आता इथे गौरी बाहेरच असते तर गौरीला मारणार असतात ते गुंड सगळे घरी पोहोचतात। आता गौरीला ते मारहाण करू लागतात। आता मात्र गौरी आरडाओरडा करू लागते मला वाचवा वाचवा। आता राजन गाडीतच बसलेला असतो। आता राजनच्या कानावर शब्द पडतात की हे त्याच बाईचा आवाज आहे आणि त्या क्षणी राजन गाडीच्या खाली उतरतो आणि त्या बाईच्या घरच्या दिशेने जातो। तर बघतो तो काय, आता त्या बाईला मारत असतात गुंड आणि मग तिथे गेल्याच्या नंतर राजन तिची मदत करतो आणि सोडवतो। राजनला बघून ते गुंड पळून जातात आणि मात्र गौरी पुन्हा डोक्यावर पदर घेते आणि मग गौरीचा चेहरा राजन समोर आता आलेलाच असतो आणि मग राजन म्हणतो हे काय गौरी तू का इतक्या दिवस का खोटं बोलत होतीस। आता मात्र इथे गौरी ढसा रडू लागते। ती म्हणते की इतके दिवस मी लपवलं कारण तुमची आत्या या सगळ्याला कारणीभूत आहे। मागील 17 वर्षाचा भूतकाळ आणि मग मागील 17 वर्षाचा भूतकाळ ही गौरीने राजनला सांगायला सुरुवात केलेली असते। आता मात्र राजन म्हणतो इतक्या दिवस तुझं आत्ता माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे का गौरी। तर गौरी म्हणते नाही, माझं आजही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं पहिलं होतं आणि मग 17 वर्षापासून आम्ही इथेच राहत आहे। आणि मात्र राजनला खूप वाईट वाटत असतं। राजन म्हणतो 17 वर्षापासून तू एकटीच आपल्या मुलीला घेऊन राहिलीस, तिला वाढवलं, आपली मुलगी कुठे आहे राजन विचारतो। राजनला काय काय विचारावं असं होतं। तेव्हा आता इथे गौरी म्हणते की आपली मुलगी आता ती मुंबईला शिकत आहे, तिला खेळाच्या स्पर्धेतून ती जिंकली आणि तिला मुंबईला ॲडमिशन मिळालेलं आहे, ती तिच्या मैत्रिणीसोबत तिकडे मुंबईला शिकायला गेलेली आहे। राजनला खूप आनंद होतो। राजन म्हणतो गौरी आता मात्र मी तुला इथे ठेवणार नाही, तुझी एवढी आपली श्रीमंती आहे आणि एवढं छान घर आहे आणि आता मात्र तू इथे राहतेस, तुला मी नाही ठेवणार, किती शोधलंस
शोधलं मी तुला, आता मी तुला मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मुंबईला गेल्याच्या नंतर आपण आपल्या मुलीचाही शोध घेऊ. आता मात्र गौरी राजनबरोबर जाण्यासाठी आता तयार होत आहे आणि आता राजन गौरीला घेऊन मुंबईला येणार आहे. आता अन्नपूर्णाचा फोन पुन्हा येतो राजनला. तेव्हा आता राजन म्हणतो की अगं आई, तुझी सून पण मिळाली आहे आणि आपली नात पण आहे आणि ती मुंबईलाच आहे. तिकडे आल्यावर मात्र आता आपण तिचा शोध घेणारच आहोत. आता मात्र अन्नपूर्णाला खूप आनंद होतो. अन्नपूर्णा म्हणते, अरे तू केव्हा येणार, गौरी कुठे आहे, तिची आणि माझी भेट कधी होणार. राजन म्हणतो, आई आता थोडा धीर धर आणि तुझ्या सुनेलाच घेऊन येत आहे आणि तुझी आणि तिची आता समोरासमोर भेट होईल. आता कितीतरी वर्षानंतर आता राजन आणि गौरीची भेट झालेली आहे आणि आता इकडे रागिणीचं काही खरं नाही. आता रागिणीच्या आयुष्यामध्ये पुन्हा आता तिची सवत येणार आहे. आता मात्र राजन इकडे गौरीला थाटामाटात आता मुंबईला घेऊन जाणार आहे. आता गौरी हीच सरू आहे आणि आता इथे राजन म्हणतो, गौरी आता तू आटोप. आणि आता गौरीने इथे बॅग भरलेली आहे आणि ती राजनबरोबर मुंबईला जाण्यासाठी आता निघालेली आहे. आता राजन जेव्हा आता गौरीला मुंबईला घेऊन जाईल आणि आता तिथे सगळ्यांना कळेल की कमळी जी आहे तीच अन्नपूर्णाची नात आणि राजनची मुलगी आहे, तेव्हा आता मात्र त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावणार नाही. कारण की आता अन्नपूर्णाच्या समोर दोन गोष्टी येणार आहे. कमळी ही त्यांचीच नात आहे आणि अन्नपूर्णाची मोठी नात ही कमळी असणार आहे आणि गौरी. आता या सगळ्या समोरासमोर आल्याच्या नंतर जो काही आनंद त्या घरामध्ये येणार आहे तो बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला कनेक्ट राहा. आता पुढील भागामध्ये खूप मोठा असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे.